नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2023ची पहिली रिस्पॉन्स शीट आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना सांगितलेलं होतं की आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचे मार्क, तुमचा जिल्हा, तुमची कास्ट आणि तुमचे मार्क मेल फिमेल हे टाकायला सांगितलेलं होतं. आणि सर्व काही विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या. त्यामध्ये भरपूर काही विद्यार्थ्यांचे मार्क आपण ॲव्हरेज काढलेले आहे आणि सर्व कमेंटसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे किती मार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मार्क आहे. सर्व विद्यार्थ्यांना कास्टनुसार कट ऑफ घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यावरून प्रूफसहित आपण माहिती देणार आहोत की कशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो. तुमच्याच कमेंटवरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणता विद्यार्थी तुमच्या समोर आहे ते तुम्हाला जवळपास 80% ते 85% तुम्हाला माहिती पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 100% म्हणणार नाही, कारण की सर्व विद्यार्थी आपल्या व्हिडिओ खाली कमेंट केलेलं नाही आहे. जवळपास हा व्हिडिओ जवळपास 6 ते 7 दिवसापासून आपण टाकलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर त्यानंतर आपण खूप ॲनालिसिस करून हा व्हिडिओ बनवतो विद्यार्थी मित्रांनो. तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्रामची. तिथे सर्वात आधी आणि सर्वात फास्ट आपण अपडेट देत असतो. तर बघा, पहिलं जे कमेंट आलेलं आहे ते आहे सिंधुदुर्ग प्रकल्पग्रस्तासाठी ओबीसी कास्टमधून 126 मार्क आहे या विद्यार्थ्याला. त्यानंतर पुढील कमेंट बघा, आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे तर पेशन्स ठेवून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर बघा, नाशिक मेल एस टीमध्ये 108 मार्क आहे या विद्यार्थ्याला. त्यानंतर पुढे बघा, बुलढाणा 140 मार्क एस सी ग्रुप डी साठी. त्यानंतर आहे ओपन मेल 94 लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरियासाठी आहे. त्यानंतर पुढे बघा, सातारा EWS 138 गुण. पुढे बघा, गट ड साठी 82 करेक्ट ओपन ठाणे डिस्ट्रिक्टसाठी. त्यानंतर बघा, नागपूर 114 ST मेल साठी आहे. परत नागपूरसाठी 86 गुण ओबीसी आणि त्याच मुलाचं रेग्युलर फील्ड वर्करसाठी 83 गुण नागपूरसाठीच. पुढे बघा, 104 गुण 20 तंत्री परिवहन पुणे ओपनसाठी. त्यानंतर बघा, गोंदियासाठी गट ड साठी VJA मध्ये 152 गुण आहे या विद्यार्थ्याला. त्यानंतर बघा, लातूर ST 47 प्रश्न असेल या महिला उमेदवाराचे, 47 प्रश्न लिहिलेले यांनी. पुढे बघा, 150 गुण रत्नागिरी मेल गट ड साठी. नंदुरबार ओबीसी 146 मार्क, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, 104 गुण 20 तंत्री परिवहन पुणे. त्यानंतर पुढे 102 गुण ड्रायव्हरसाठी ओपन प्रकल्पग्रस्त हा विद्यार्थी. त्यानंतर 160 गुण SC गट ड नंदुरबार. त्यानंतर बघा, ओबीसी साठी टेलरचा कट ऑफ सांगा विचारलेला विद्यार्थीने. मार्क स्वतःचे सांगितलेले नाही आहे याने आणि कट ऑफ विचारतोय. त्यानंतर बघा, 102 गुण ड्रायव्हर ओपनसाठी प्रकल्पग्रस्त. त्यानंतर बघा, 160 SC गट ड नंदुरबारसाठी. पुढे बघा, लातूर SBC 130 गुण. त्यानंतर बघा, पुढे बुलढाणा 174 गुण गट ड साठी SC. त्यानंतर रत्नागिरी ग्रुप डी SC 114 गुण. त्यानंतर EWS 112 परभणी डिस्ट्रिक्ट मेल. त्यानंतर पुढे 140 गुण EWS संभाजीनगरमध्ये. 118 ड्रायव्हर ओपन ठाणेसाठी. त्यानंतर चंद्रपूर NTC वार्ड बॉय किती लागेल स्वतःचे गुण सांग मित्र. त्यानंतर बघा, संभाजीनगर 144 VJA ओबीसी फिमेल 132 ठाणेसाठी. त्यानंतर 136 गुण सिंधुदुर्ग, सॉरी 136 नाही, 136 आहे. EWS संभाजीनगर 140 गुण. पुढे बघा, 108 गुण मलेरिया ऑफिसर पुणेसाठी. पुढे NTC 118 गुण गडचिरोलीसाठी. त्यानंतर 110 वर्धा वार्डबॉयसाठी. ओबीसी फिमेल चंद्रपूर गट ड 138 गुण. पुढे बघा, SC अहमदनगर 130 गुण.
बुलढाणा 136 OBC. त्यानंतर पुढे बघा, तेच पेज आलं परत. VJA एक्समॅन 100 गुण कोल्हापूर. त्यानंतर सॉरी SC फिमेल अहमदनगर 130 गुण. पुढे बघा, पुढची जी कमेंट आहे ती आहे 92 गुण सिंधुदुर्गसाठी, 170 गुण भंडारा SC साठी. त्यानंतर पुढे बघा, वाशिम 148 गुण मेल SC साठी, वाशिम 160 गुण NTC ओपन सिंधुदुर्ग फक्त 92 गुण आणि भंडारा 170 गुण. पुढे बघा, महिलासाठी आहे ST लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया 80 मार्क. त्यानंतर अर्थ सांख्यिकी. पुढे बघा, अहमदनगर 90 ओपनसाठी. त्यानंतर वाशिम मेल 148 गुण. पुढे बघा, 79 मार्क पुणे. नाशिक ST गड्ड 124. तुम्हाला नीट कमेंटसुद्धा करता येत नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगितलेलं होतं की मेल लिहायचं, फिमेल लिहायचं, तुमचा जिल्हा लिहायचा, तुमचे मार्क लिहायचा आहे आणि तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे, पेपर दिला ते लिहायचं होतं. ते पण तुम्ही बरोबर कमेंट केलेलं नाही आहे. फिमेल ST 80 गुण लॅब सायंटिफिक ऑफिसरसाठी. पुढे बघा, 72 मार्क फिमेल NTB. त्यानंतर स्किल साठी 142 गुण 30 मार्क आणि 78 जळगाव. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कमेंट केलेल्या होत्या. खूप चुकीच्या पद्धतीने कमेंट केल्या. आपण सांगितलेलं होते तुम्हाला की कशा प्रकारे लिहायचं आहे, मेल फिमेल लिहायचं आहे, त्यानंतर तुमचे मार्क लिहायचे आहे. ओके. त्यानंतर तुमचा जिल्हा लिहायचा होता आणि तुमची पोस्ट लिहायची होती. इतकं, उदाहरणार्थ तुम्ही ग्रुप D साठी भरलेला असेल ते लिहायचं होतं. इतकं कमेंट करायचं होतं फक्त, क्लिअर. तुम्ही काही विद्यार्थ्यांनी प्रश्नच कमेंट केले, उदाहरणार्थ 78 60. काही विद्यार्थ्यांनी फक्त मार्क केले, जिल्हा सांगितलेला नाही. काही जणांनी जिल्हा सांगितला, मार्क नाही सांगितली, कास्ट नाही सांगितली. तुम्हाला फक्त 5 ते 6 गोष्टी व्यवस्थित सांगायच्या होत्या. परत तुम्ही कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ खाली. आपण जास्तीत जास्त कमेंट आली की नेक्स्ट 2 ते 3 दिवसात तुम्हाला अंदाजित कटऑफ सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. जवळपास माझ्या अंदाजाने 160 प्लस जे विद्यार्थी असतील ओपन, 160 प्लस ज्यांना मार्क असतील ते सेफ झोनमध्ये असू शकतात. जिल्ह्यानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये चेंज असू शकतात. आणि जे कास्टमध्ये असतील ते जवळपास 158 किंवा 156च्या जवळपास सेफ असू शकतात. याच्यापेक्षा कमीच येणार आहे, पण आपण सेफ झोन सांगतोय. आणि महिलांसाठी यापेक्षा 10 मार्क ते 12 मार्क किंवा 14 मार्क कमी करू शकता तुम्ही. आणि जे समांतर आरक्षणमध्ये येतात त्यांनाच तर 20 किंवा 20 ते 22 मार्क जरी कमी केले आपण सांगितल्यापेक्षा तरी त्यांचं होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. भरभरून कमेंट करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तेव्हाच आपल्यापर्यंत व्यवस्थित कमेंट येईल आणि आपण व्यवस्थित कटऑफ काढू शकणार आहे. धन्यवाद.